नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे चॉकलेट ब्राउनी माझ्या नवीन OTGमध्ये. तर याच्यामध्ये मी मेजरमेंट, इन्ग्रेडियंट्स वगैरे सर्व दाखवलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर चला तर आपण बनवूया चॉकलेट ब्राउनी. सर्वात आधी मी इथे घेतलेलं आहे वेट मशीन. त्यावरती मी बाउल ठेवला, त्याचं वेट मी तयार करून घेतलं. तर यामध्ये मी डार्क चॉकलेट कंपाऊंड हे बारीक तुकडे करून 150 ग्रॅम मोजून घेणार आहे. यासाठी हे वेट मशीन खूप गरजेचं आहे. मेजरमेंट थोडं जरी अलीकडे पलीकडे झालं तर आपली रेसिपी बिघडू शकते. तर 150 ग्रॅम चॉकलेट मी घेतलं, ते डबल बॉयलर मेथडने मी मेल्ट करून घेतलं छान असं. चॉकलेट मेल्ट करून झाल्यानंतर इथे 100 ग्राम मी सॉल्टेड बटर घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर अनसॉल्टेड बटर तुम्ही घेऊ शकता. तर हे पण मी मेजरमेंट त्याच पद्धतीने घेतलं. बॉलचं वेट मी तयार करून मग बटरचं वेट घेतलेलं आहे. तर 100 ग्राम बटर मी रूम टेम्परेचरचं बटर घेतलं, जेणेकरून आपल्याला मेल्ट करायला इझी जातं. तर अशा प्रकारे मी हे गरम चॉकलेटमध्ये बटर ॲड करून घेतलं. चॉकलेटमध्ये बटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चॉकलेटला एक वेगळीच शाईन येते. ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. बघा किती मस्त आपलं चॉकलेट आणि बटर दोन्ही मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे. आता यामध्ये मी ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे. त्यासाठी मी इथे 150 ग्रॅम मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी पावडर शुगर घेतलेली आहे 100 ग्राम. थोडीशी कमी पडली, ती परत मिक्सरमधून काढून घेतली मी. 5 ग्राम पावडर शुगर कमी पडली होती मला. अशा पद्धतीने मी थोडी करून बरोबर 100 ग्राम पावडर शुगर घेतले. त्यामध्ये मी हाफ टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अशा पद्धतीने व्हॅनिला एसेन्स वगैरे हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स मी चाळून घेतले, चॉकलेटमध्ये मिक्स करून घेतलं आणि हाफ कप दूध थोडं करून अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं. इथे मी OTG 10 मिनटाचा टायमर लावून प्रीहीट करायला ठेवलं होतं 150 टेम्परेचरवरती. तर आपला OTG प्रीहीट करून झालेला आहे. त्यामध्ये मी केक टिन स्क्वेअरचा होता माझ्याकडे, त्याला मी बटर पेपर लावून घेतला आणि त्यामध्ये बॅटर ॲड करून घेतलं आणि अशा पद्धतीने मी OTGमध्ये केक टिन ठेवून दिलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता. मी माझ्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ॲड केले यामध्ये. तर इथे आता मी टायमर सेट करणार आहे. सर्वात आधी तर मी 25 मिनिटचा टायमर लावला आणि टेम्परेचर मी ठेवला होता 150. तर अशा पद्धतीने आपली ब्राउनी रेडी होत आहे. तर 25 मिनिटाचा टायमर झाल्यानंतर मी टूथपिकच्या साहाय्याने चेक करून घेतलं की कशा पद्धतीने आपली ब्राउनी बेक होते वगैरे. इथे बघू शकता माझी टूथपिक क्लीन निघालेली नाही, त्यामुळे मी आणखी 5 मिनिटाचा टायमर लावला. तर इथे टूथपिकला जे आपलं बॅटर आहे ते चिटकून आलं, मला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर असं बॅटर चिटकून आल्यामुळे समजून जायचं की आपला केक किंवा ब्राउनी रेडी झालेली नाही. 5 मिनिटाचा टायमर लावून मी परत एकदा चेक केलं तर 5 मिनिटांनी आणखी थोडंसं बेक व्हायचं बाकी होतं. तसं बेक झालेलं होतं, पण एकदम थोडंसं बाकी होतं, म्हणून मी परत 5 मिनिटाचा टायमर सेट केला आणि परत 5 मिनिटांनी मी चेक केलं. तर टोटल मला 35 मिनिट्स लागले ब्राउनी बनवायला आणि ही जर ब्राउनी मी गॅसवर बनवली असते तर मला 45 ते 50 मिनिट्स लागले असते.
जवळपास 1 तास लागला असतं मला गॅसवर बनवायला. तर इथे आपल्याला 35 मिनिटमध्ये आपली ब्राउनी रेडी झालेली आहे. आता हे थंड झाल्यानंतर मी ट्रेमध्ये काढून घेणार आहे. बघू शकता टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे. तर आता इथे ट्रेमध्ये आपण काढून घेऊ. इझिली रिमूव्ह होते टिनपासून ब्राउनी. बघू शकता मला काही जास्त करायची गरज पडली नाही, टॅप वगैरे करायची. तर ही आपली ब्राउनी रेडी झालेली आहे. आता याचे पीस मी कट करून घेणार आहे. ब्राउनी एकदम सॉफ्ट झालेली आहे, जास्त हार्ड नाही झाली. तुम्हाला पीस कट करताना दिसतच असेल की ती इझिली कट होत आहे. तर हे यासाठी हे मेजरमेंट घेणं खूप गरजेचं असतं. इन्ग्रेडियंट्स पूर्ण मोजून मापून घेणं, थोडं पण इकडे तिकडे नाही होऊ द्यायला जमत. तर अशा पद्धतीने ही ब्राउनी रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ब्राउनी हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.